ठाकरेंचा दुसरा दौरा, सरकारची नाकेबंदी। कर्जमाफी नाही तर मतही नाही। कर्जमाफी नाही तर मत नाही। कर्जमाफी नाही तर मत नाही। उद्धव ठाकरेंनी साधलं टायमिंग। राज्यात अतिवृष्टीनं बेहाल झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिन्याभरातच दुसऱ्यांदा पोहोचलेत। मात्र मराठवाड्यातल्या या दुसऱ्या दौऱ्यात ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच आपला मोर्चा कर्जमाफीकडे वळवल्याचं दिसतंय। ठाकरेंनी शेतकऱ्यांना थेट गावागावात कर्जमाफी नाही तर मत नाही असे बॅनर लावण्याचं आवाहन केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे। मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ। कर्जमाफी नाही तर मत नाही। हे गावागावात बोर्ड लावा बोर्ड गावामध्ये असू दे। नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कोणती निवडणूक लागू द्या, गावात बोर्ड लागले पाहिजेत। कर्जमुक्ती नाही, मत नाही सरकारला। अतिवृष्टी झालेल्या भागातील पहिल्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी नुकसान भरपाईवर सरकारला घेरलं होतं। हा त्यांचा दुसरा दौरा आहे। मात्र यावरूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो। एवढा पाऊस तरी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात तरी फायदा नव्हता। मी त्याही वेळेला आलो होतो। साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो। माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली। ठीक आहे, चांगलं आहे। विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत त्यामुळे मला आनंद आहे। हो, ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। उद्धव ठाकरेंचा हा दौरा पूर्वनियोजित होता। मात्र योगायोगानं त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या। त्यामुळे पुढच्या काही दिवसात झेडपी आणि पंचायत समितीच्याही निवडणुका होणार हे निश्चित आहे। आणि याच वेळेस कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या भावनेला हात घालत उद्धव ठाकरेंनी अचूक टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे बालेकिल्ला असलेला मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंना याचा फायदा होणार का याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।